प्रामुख्याने विशेष करून आपल्या गावामध्ये श्री हरिभक्त परायण सोपान काका सुरवशी आहे ना, गुरुजींचे वडील वौदानी गुरुजी आहे ना, फार मोठा वाटा त्यांचा अशा प्रकारे होता. काकडा जर ऐकायचा असेल आहे ना, आणि पाठांतर त्यांचं फार मोठं अशा प्रकारे होतं. ही पुण्यवान मंडळी थी, ही साधे मंडळी नाही, पुण्यवान मंडळी होऊन गेली आहे ना. असे अनेकांनी या परमार्थ यज्ञामध्ये आहुती टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या आपल्या परीनं. जसं सेतू बांधण्याकरता आणि प्रत्येकानं आपलं आपलं बोल लावलं आपापल्या परीनं, पण त्यांच्या परीनं ते श्रेष्ठच होते आहे ना. अंगद, जांबुवंत, सुग्रीव, बजरंग बली, नल नील ही बलाढ्य मंडळी अशा प्रकारे होती. पण काही छोटे वानर होती, त्यांचं योगदान होतच ना. ते त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांचं कार्य होतच. ती छोटी खारुताई काय किती काम करायची, पाण्यामध्ये बुडायचं, मातीमध्ये आणि जेवढी माती अंगाला चिटकन तेवढीच घ्यायची आणि त्या शेतूवर जायचं, अंग झटकायचं, तेवढंच हातभार लावायचा. पण तिचं योगदान कमी होतं असं म्हणावं लागेल का, म्हणता येईल का? आणि जर योगदान कमी असतं तर प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद मिळाले असते. तिचं कार्य पाहून देवाला आनंद झाला. प्रभू रामचंद्रांना जवळ बोलावलं, म्हणे काय करते, म्हणे सेतूला मदत करते. आनंद झाला प्रभूंना आणि प्रेमानं अशी हात फिरवला. तर ती बोट जशाला तशी आणखी त्या खारुताईच्या पाठीवर आहेत. विठ्ठल विठ्ठल अनेकांनी योगदान अशा प्रकारे दिलेले आपल्या मौजे डोंगर पिंपळा या गावामध्ये. आणि त्यातच आमचे वडील पिता श्री श्री हरिभक्त परायण संभाजी महाराज सदाशिव पवार दादांनीही आपल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न केला. परमार्थ क्षेत्रामध्ये असताना त्यांनी आपला नित्यनेम कधी चुकू दिला नाही. देवपूजा सकाळची, स्नान करायचं आणि देवपूजा करायची म्हणजे करायची नित्यनेमानं. एक दिवस पण चुकायचं नाही, एक दिवस पण. पाणी घालायला जात होती हे सगळ्यांना माहिती आहे ना. कोणाला कोणाला घालत होते पाणी? बजरंग बली. एक दिवस पण चुकलो नाही बर का आहे ना. आणि मग असं नित्यनेम ज्यांच्याकडे असतो ते सांगितलेलंच आहे ना. नित्यनेम नामीत पाणी दुर्लभ, 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 नित्यनेम नामीत पाणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नित्यनेम नामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम त्यांनी कधी चुकू दिला नाही. एक वेळचा प्रसंग, आम्ही ते लाकडं काटण्याकरता, कटई करण्याकरता
सायगावला गेलो. सायगाव तुम्हाला सगळ्याला माहिती, तिथं एकही हिंदू नाही, सगळं मुस्लिम. आणि ते माळवत बांधण्याकरता ती लाकडं न्यायची. तिथं गेलो, पण दादांचा नियम, मारुतीला पाणी घातल्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. मग आता तिथं कुठं मारुती, मंदिर नाही नीट, कुठंतरी एका ठिकाणी ढिगाऱ्यावर मारुती आपला उघडाच पडलेला असा. कोण तिथं पाणी घालणार? आता सगळं मुसलमानाचं गाव, कोण तिथं पाणी घालणार आहे? दादानी सकाळीच उठले की लगे ते बरोबरच असायचे सगळं, आहे ना. बरोबरच ती पूजा वगैरे सगळी बरोबरच असायची. असं आता पूजा कोणी करत नाही, आहे ना. आहे तुमच्याकडं ती थोडं. आमच्या दत्ता महाराज आणखी करतात बरं का पूजा. हां, दत्ता महाराजाचा मंत्र चालू आहे, उपास तापास बी चालू आहे ना. तर सकाळी ती घेतला तो तांब्या, ते फुलं वगैरे की झाला सर, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ती धोतर अंगावर उघड्या आहे ना, निघाले ते मारुतीकडं पाणी घालायला. गेले, पाणी घातलं आलं, पण तिथले माणसं सगळे बाव चढवणे झाले. ती अरे म्हणे कोण माणूस बाहेर गावून आला, हां, आणि मोठमोठ्यानं हरिपाठ म्हणितलं की गावातून निघाला. आता ते त्यांचं ते जागृत झालं सगळं, जमा झाली सगळीच्या सगळी. म्हणे कसं काय पाणी घालतात इथं, दुसऱ्या दिवशी पाणी घालू द्यायचं नाही. त्यांनी सगळे जमा झाल्यानंतर त्यांनी विचार केला, आणि हा माणूस कुठाला आहे, काय यांचा उद्देश काय आहे, काय काही शहाणी माणसं असतातच. अरे म्हणले आपल्या गावामध्ये एक हिंदू गुरुजी, त्यांना आपण विचारू अगोदर. आणि ते त्यांच्याकडे गेले, आणि ते होते पानखडे गुरुजी. पानखडे गुरुजी तुम्हाला माहित असतील. आणि विठ्ठल विठ्ठल पानखडे गुरुजींना विचारलं, म्हणजे कोण माणूस आहे, काय आहे, आणि असं पाणी घालतात, आम्ही मज्जाव करणार आहेत, आम्ही घालू देणार नाहीत पाणी, आमच्या गावामध्ये येऊन असं रोबा असं चालणार नाही, अमुक तमुक विचारलं मात्र त्यांना. त्यावेळेस पानखडे गुरुजींनी सांगितलं, अरे म्हणजे तुम्ही जर शहाणे असताल तर या भानगडीत काही पडू नका, आहे ना. आणि त्यांचा कुठलाही उद्देश असं तुम्हाला खिजवण्याचा नाही, त्यांचा पारमार्थिक नियम आहे, आणि तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी ते काम करणार म्हणजे करणार. आणि ते 2-3 दिवस, आणि मग बाप्पा आप्पा ही त्यावेळेस तिथं यायची. आपले माणसं असे उंचपुरी फेटेवाले. आणि त्यांना माहीत झालं, ते सांगितलं की असं असं नाही, आणि ती माणसं फार हेत. आणि पण त्यावेळेस DN पाटलांच्या घरानं, आणि त्यांचं त्यावेळेस नाव होतं, हा, भानगडीत पडू नका म्हणे. तुम्ही जर थोडंफार भानगडीत पडताल तर जवळच त्यांची मुलगी भारजला दिलेली आहे, सगळी हिंदू गाव आहे, तुमचा चेंदा व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि ते लोक त्या गुरुजींना मानत होती. आपलंही गाव सगळं पानखडे गुरुजींना मानतच होतं. आणि त्या माणसाने ऐकलं, म्हणले ठीक आहे, आमचं काही हे नाही. आणि पुन्हा त्या दिवसापासून पुढं गुरुजींनी सांगितल्यापासून, बरं आम्हाला स्नान करायला त्यांच्याच विहिरीवर जावं लागायचं. मग त्या विहिरीवर गेलं, आम्ही गेलो की त्यांनी धावत धावत यायचं, ते पाणी काढून द्यायचं. थांबा थांबा महाराज थांबा, आम्ही पाणी काढून देतो. काय बदल पाव, ईश्वराची काय लीला आहे. ते कांदे उपटून आणायची, वांगे आणायची, आणि म्हणायचे महाराज हे घ्या तुम्हाला घ्या. आणि सगळे लोक नमस्कार करायला लागले. हा भक्तीचा प्रभाव. विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांची अशी रात्र दिवस सेवा झाली, आणि त्याचं फल भगवान बजरंगबली साक्षात या ठिकाणी प्रगट अशा प्रकारे झाले.
तपश्चर्येचं फल असतं. हे आमचं कोणाचंही काही याच्यामध्ये थोडंही पुण्य नाही. हे सगळं दादांचं पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल दादा संसारात राहिली, पण संसारापासून अलिप्त राहिली. पक्षी अंगणी उतरती तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. संसारापासून अलिप्त अशा प्रकारे सगळं दिसत होतं संसारामध्ये, पण चित्त अजिबात संसारात नव्हतं. रामायण सुद्धा त्यांनी चलिवलं. हा, रामायण सुद्धा. आणि त्याच फळ हे. दादा राहिले संसारात, पण कसे राहिले? सगळं कार्य करत असताना चित्त वरती परमात्मा घडवते. जसं 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. पश्यय शृणन स्पृशय जिघ्रन नस्नन गच्छन सोपय श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोत्यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभसा. ते पाण्यामध्ये कमळ असत आहे ना, पण त्याच्यावर पाण्याचा थेंब पडला ती अजिबात त्याला लागत नाही. ती लगेच खाली निघून जातो. ती कमळ जशाला ते अलिप्त, पाण्यात राहून सुद्धा अलिप्त. तसं संसारात राहिले. आता आम्हाला काय ही मंडळी सांगतात, हा, की दादा जर काम करायला लागले आणि त्यांना जर पंढरपूरला जायचं असलं आणि आऊत जर उभे असले, तिकडल्या कडीला जायचं, ते उभं करायचं, लगीला भरून जायचं, निघाले. बरं मग लवकर दिसायचं नाही. जरी दिसले, कुणाची हिंमत आहे वापस बोलवायची? फक्त एवढं म्हणायचं की दादा गेले. आता दादा पंढरपूरला गेले आहे ना, असे ते अलिप्त राहिले. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या परमार्थाचा आणखीन एक पैलू पहा. त्यांनी आमची नावं कशी ठेवलीत. शेवून दादा परमार्थात होती की नाही हे तुमच्या लक्षात येईल आहे ना. आमच्या आबांचं नाव काय? गोविंद. कोणाचं नाव आहे? भगवंताच. हा, दुसरं गोपाळ. कोणाचं नाव आहे? भगवान श्रीकृष्णाच आहे ना. आम्ही विश्वनाथ, विश्वाचे नाथ. आणि तशी गरज मिळाली नाही. काही कोणापुढं हात पसरायची गरज राहिलेली नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थ भरून पावला. ही त्यांची पुण्याई. जन्मालो त्याची आजी फळ झाली साची, तुम्ही सांभाळिली संती भय निरसली खंती. ही त्यांची पुण्याई, त्यांचे कृपाशीर्वाद, त्यांचे संस्कार. म्हणून परमार्थ आणि फलद्रूप अशा प्रकारे होतो आहे. माझं नाव विश्वनाथ ठेवलं त्यालाही कारण आहे, पण सगळं सांगायला आपल्याला वेळ नाही बरं का. हा, चौथं नाव हनुमान. कुणाचं नाव आहे? देवाचं नाव. एक तरी नाव दुसरं आहे का पहा. हा, शेवटचं नाव सीताराम. कुणाचं नाव आहे? याच्यावरून दादांचं काय परमार्थातलं योगदान आहे ते लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल आणि विशेष करून आपल्या या डोंगर पिंपळा या गावामध्ये जर परमार्थाला सुगंध कोणी आणला असेल तर ते म्हणजे आप्पांच्या घराण्यानं है ना. आप्पा, विनूभाऊ आणि एकनाथ आबा. एकनाथ आबा तर आम्हाला अगदी एकनाथ महाराजासारखेच अशा प्रकारे लाभले है ना. फार मोठे योगदान आहे ना. कुठेही जागर असू द्या, कुठेही काही असू द्या, ही मंडळी उभीच आहेत. जसा भगवान पांडुरंग परमात्मा
उभा आहे तसा. विठ्ठल विठ्ठल म्हणून दादानी परमार्थ केला. त्यांच्याकडे पाहून आपल्याला परमार्थ करायचा आहे, है ना. हो थाप टाका जरा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला माग घेत जाऊ आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. चरण रज देवो सावळे, देवो सावळे. पूर्व कर्म होळी करुणिया, पूर्व कर्म होळी करुणिया, होळी करुणिया, पूर्व कर्म होळी करुणिया. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. किंवा पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमारी. पुढे गेले त्याने परमार्थ करून दाखवला, त्यांचा परमार्थ फलिद्रूप झाला. त्यांनी वाट दाखवली, है ना. मार्ग दावणी गेली आधी, दयानिधी संत पुढे, तिनेची पंथी चालू जाता, नपडे गुंथा कोठे काही, है ना. त्यांच्या मार्गावर, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, नाही पाऊल आपला पडला, पण त्यांचा जो उद्देश आहे, त्यांचं जे ध्येय आहे, ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी आहे ना. आणि आपण मागं राहणार नाहीत, मागं राहिलोही नाही. विठ्ठल विठ्ठल असो. अशा प्रकारे दादांची स्मृती, दादांना वंदन करून आणि पुढं चालण्याचा प्रयत्न अशा प्रकारे करूया. या आमच्या घराण्यामध्ये आणखीन तात्या सुद्धा चांगल्या प्रकारे अशा प्रकारे परमार्थ करत आहेत. अभंग ज्ञानोबा माऊलींचा अशा प्रकारे आहे. माऊली आजही आहे, तुमच्या आमच्या सारखी, जसे आपण बसलो तसेच आहे ना, आत्ताही आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू, समाधी बैसले निर्वाण बाबा बाळ चंदू. कथा कीर्तन करसो बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करसो बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करितो बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करितो बाबा बाळ चंदू. ज्ञानदेव घेतले बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू. त्याच्यासाठी काकडा म्हणावा लागतो. काकडा म्हटल्यानंतर मग कळत ते
बाळछंद म्हणजे काय है ना. बाप रुक्मादेवर तुष्टला बाबा बाळछंदो, अजान वृक्ष पाल्हाईला बाबा बाळछंदो, मग बोलिला विठ्ठल हरी बाबा बाळछंदो, बाळछंदो बाबा बाळछंदो. ज्ञानदेवी घेतली दान बाबा, कथा कीर्तन करी तू. आजही ज्ञानोबा आहे आणि या महाराज मंडळीकडून आणि कथा कीर्तन करून घेत आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यानंतर 288 वर्षांनी आणि नाथांच्या स्वप्नात आले ज्ञानोबराय. श्री ज्ञानदेवी ओनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसी. काय बोलत होती? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवनी आळंदी स्थळी काढवेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नाथांच्या स्वप्नात आले आणि नाथांना सांगितलं की नाथा तुम्ही आळंदीला या. काय कारण उगा निमित्त केलं. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. अजान वृक्षाची मुळी खाली समाधीत आलेली आणि ती कंठाला लागली. त्रास होतोय. अहो ज्यांना रेडा बोलावता येतो, भिंत चालवता येते, मुळी बाजूला करता येणार आहे का? परंतु नाही. जे साधक असतात, उत्तम साधक असतात, अधिकारी असतात, त्यांना संत होऊन बोलून घेतात. काय करतात? आपण होऊन बोलून घेतात है ना. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आपण होऊन बोलून घेतलं. त्र्यंबकेश्वरांच्या डोंगरामध्ये कपाटामध्ये वाघाचं रूप धारण केलं. धावले आणि विठ्ठलपंताचं कुटुंब अस्ताव्यस्त इकडं तिकडं झालं. निवृत्तीनाथ पळत सुटले आणि पळता पळता कुठंतरी आसरा म्हणून डायरेक्ट कुठं त्या कपाटामध्ये जिथं गहिनीनाथ महाराज समाधी लावून बसलेले होते. हे सगळं काम कोणाचं? गहिनीनाथांचंच. निवृत्तीनाथांना तिथं आणायचं होतं. अधिकारी योग्य अशा प्रकारे होते. 7 दिवसामध्ये अनुग्रह दिला आणि लगेच समाधीला बसवलं. बस लगेच निवृत्ती पदाला नेऊन पोहोचवलं. असे संत दयाळू असतात. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज ज्यावेळेस गेले, नंदीची प्रार्थना केली सिद्धेश्वराच्या मंदिराजवळची. नंदी बाजूला झालेला आहे. खाली उतरले आणि त्या ठिकाणी दोघांचा संवाद झाला है ना. जवळजवळ 3 दिवस नाथ महाराज त्या ठिकाणी होते. फार मोठा इतिहास आहे तो. आणि मग ज्ञानोबाऱ्यांना पाहणं, ज्ञानोबाऱ्याबरोबर बोलणं, ते ज्ञानोबाऱ्यांची कृपा. आणि मग वर आल्यानंतर नाथ महाराज ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करतात. ज्ञानोबाराय कसे? कैवल्याचे पुतळे अशा प्रकारे आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचे माय बाप दरुशणी हरे ताप, साधकांचे माय बाप दरुशणी हरे ताप, सर्व घटी सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्व घटी सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा. कैवल्य म्हणजे मोक्षपद.
कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा सच्चिदानंद रूप ते रूप. पहा कसे ज्ञानोबा आहे, साधकांचा मायबाप. साधक कोणताही असू द्या, आळंदीला राहणारा असू द्या, पैठणला राहणारा असू द्या, कुठेही राहणार असू द्या. पण साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं, ज्यावेळेस काही दुःख येतं, कधी दवाखान्यात म्हणा कुठं, तर त्यावेळेस त्याच्या मुखातून काय येतं हे तुम्ही पहा. जर त्रासच व्हायला लागला तर साधक काय बनी, माऊली 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 मोठ्याने टाव, हा पण माऊलीच म्हणणार. तुम्ही आम्ही आगाई म्हणतो, पण जे साधक आहेत त्यांच्या मुखातून माऊली शब्द बाहेर निघणार. गुरुवर्य परमपूजनीय बाजीराव महाराज जवळेकर, गीता मंदिर अध्यक्ष, पैठण. फार मोठी साधना होती, अतिशय तपस्वी. 3-3 तास सकाळी पूजा करायची. कोणी खासदारी हो की मंत्री हो, केवढाही मंत्री होते, ते उठत नसत त्यावेळेस. पण शेवटच्या कालामध्ये त्यांना तो कॅन्सर वगैरे झाला शेवटला, आणि त्यावेळेस ते तसं तर चेहऱ्यावरती काही दुःख त्यांच्या नव्हतंच, पण कधीतरी शेवटला मग ती जास्त त्रास झाला तर मग काय म्हणायची, माऊली हो म्हणायची. काय माऊली हो असं म्हणायची, माऊली हो. एकदा आणि आमचे गुरुजी श्री हरिभक्त परायण परमपूजनीय शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांच्याजवळ बसलो होतो. सहज विषय काढला. बाबांनी विचारलं की की बाबांचं कसं आहे. त्यांना माहिती होतं ते आजारीत म्हणून. मग त्यावेळेस मी सांगितलं, बोलता बोलता म्हटलं की बाबा त्यांचा तर चेहरा निर्विकार असतो. आमच्या दादाची स्थिती तशीच होती. मी दवाखान्यात होते त्यावेळेस कुठं कणं नाही, काही नाही, काही नाही, स्थिर अशा प्रकारे. हा तर म्हणलं पण कधी जर त्रास झाला, कधी जरी झाला तर बाबा असं म्हणतात, म्हणलं की माऊली हो माऊली माऊली हो असं म्हणतात, असं म्हणतात. म्हणलं बाबांना असं म्हटल्याबरोबर बाबा म्हटले, अरे साधकाला माऊलीशिवाय आहेच कोण दुसरं. कोण म्हटले, शांतीब्रह्म कुरेकर बाबा. म्हणून साधकांच्या जीवनामध्ये माऊली म्हणजे सर्वस्व अशा प्रकारे आहे. साधकांचा मायबाप, दर्शनी हरी ताप. तुम्ही जा, समाधीचं दर्शन घ्या, कसं वाटतंय बघा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा. इतकी नम्रता घेतात नाथ महाराज, गुरु समजतात. गुरु सेवे लागी जाण, शरणे का जनार्दन, त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, पण माऊली पुढे इतके झोपतात की आपलं सर्वस्व समर्पण करतात आणि म्हणतात एके ठिकाणी, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. माऊली तुमचं दर्शन झालं, मी पावन झालो, मी पवित्र झालो, माझं सगळं काम झालं, पावन झालो चराचरी. एवढंच करा. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. माऊली मी तुमचा दास आहे ना. सगळ्यांनी तोंड भरून वर्णन केले माऊलीचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माऊली तुम्ही कसे ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे,
ज्ञानदेव तुम्हासे मज पामराये काय थोरपण पामराये काय थोरपण. जगद्गुरु तुकोबाराय माऊलीला म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. किती माऊली पुढं लिहिता घेतात. मज पामराई, पामर स्वतःला पाहून घेतात माऊली पुढं. काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणखीन माऊलीचा मोठेपणा सांगताना नामदेव महाराज वर्णन करतात, माऊली तुम्ही कसे आहात. योग्यांची माऊली अशा ज्ञानराज माझी योगाची माऊली. 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 तेरे निगम वल्ली प्रगट केली. जेने निगम वल्ली प्रगट केली. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. त्या माईकला क्लिअरिटी द्या पलीकडल्या. आवाज कमी असला तरी चालेल, परंतु वेगळा आवाज नाही निघाला पाहिजे. जर एकाचा आवाज वेगळा निघाला तर सगळेच्या सगळे मुंडक. पहिलं तुगे काओ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे. माऊलीचा अभंग आहे, अनुभव व्यक्त करणार आहे. परमार्थातली भूमिका अशा प्रकारे सांगणारा हा अभंग अशा प्रकारे आहे. माऊलींची अनुभूती तुमच्या आमच्याकरता अतिशय महत्वाची. कारण आपला वारकरी संपूर्ण वारकरी संप्रदाय माऊलीच्या तत्वावर उभा आहे. माऊली जसे सांगतील तसंच चालणार अशा प्रकारे फाउंडेशन, पाया. ज्ञानदेवी रचिला पाया आहे ना. पाया पसायदान पहा आहे ना. आता विश्वात्मकी देवी येणे वागेज्ञ तुषावी तुषो निमज द्यावे. पुढं पहा. जी खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परी जडू मैत्र जीवांची. भूता परस्परी जडू मैत्र जीवांची. सगळ्या प्राणी मात्रामध्ये मैत्री निर्माण व्हावी, एकता निर्माण व्हावी, हा उद्देश आहे ज्ञानोबरायांचा आहे ना. म्हणून आपला संप्रदाय हा अद्वैती संप्रदाय, द्वैती नाही. आणि माऊलीचं नाव घेऊन जर कोणी द्वैत निर्माण करत असेल, समाजामध्ये द्वैत निर्माण करत असेल, संप्रदायामध्ये द्वैत निर्माण करत असेल आहे ना, माणसामध्ये जर भेद पडत असतील, मग असा कोणी वारकरी असो की महाराज असो, मग तो वारकरीही नाही आणि महाराजही नाही. जरी परमार्थ करताना दिसत असला तरी वारकरी संप्रदायाचे तत्व त्याला माहीत नाही. समाज हा एक संघ राहिला पाहिजे है ना. एकमेकाच्या मनातलं द्वैत काय झालं पाहिजे,
खळाची व्यंकटी सांडू. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. प्रत्येक माणसामध्ये जो वाकडेपणा आहे तो वाकडेपणाच निघून जाऊ. ज्ञानोबरांचं असं म्हणणं आहे. म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणी. हा द्वैती संप्रदाय नाही, इथं भेद नाही आहे ना. भगवान शंकरामध्ये हरिहरा भेद नाही करू नये वाद. भगवान शंकर भगवान विष्णू एकच आहे. हा, ही सगळ्या देवदेवता सगळे काही एकच अशा प्रकारे आहेत आहे ना. म्हणून त्यांच्यामध्येही भेद नाही. कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय माणसाला ह्या गोष्टी कळत नाहीत. नाही तर आमचा देव असला आणि तुमचा देव झाला लगेच सुरू. आम्ही देवीचे भक्त तुम्ही. आपण देवीचं मूळ स्वरूप तुला माहित आहे का? पांडुरंगाच्या भक्ताला पांडुरंगाचं मूळ स्वरूप माहित आहे का? रामाच्या भक्ताला रामाचं मूळ स्वरूप माहित आहे का? सगळी एकच आहे. ती ब्रह्मास्तोम, विष्णुस्तोम, रुद्रस्तोम, इंद्रस्तोम, अग्निस्तोम, वायुस्तोम, चंद्रमस्तोम, सगळे 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 एक तत्व आहे. एक अद्वैत अशा प्रकारे एकच भगवंत अनेक रूपानं आहे ना. अनंत रूपी अनंत वेशे देखिले बाप रखुमा देवर पुन्हा बांधले कैसे. 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 देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माझ्या देवाचा देवा. अनंत रूपी अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपानं अनंत हे सगळे जीव परमात्म्याचं स्वरूप आहे. झाडं झुडपं आहे ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद निर्माण करणं हे अमंगळ आहे. हे अमंगळ आहे, हा परमार्थ नाही. जर भेद निर्माण कोणाकडून होत असेल तर तो परमार्थिक नाही, तो परमार्थाचा वैरी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबरायांनी आता विश्वात्मकी देव काही असं आपल्या गावापुरतं नाही. विश्वात्मकी देवी एवढं विशाल अंतकरण आहे ज्ञानोबरायांचं. आणि ज्ञानोबरायांनी सगळ्याकरता सगळं काही करून ठेवलं. कोणाकरता? सगळ्याकरता सगळं करून ठेवलं. म्हणजे ज्ञानाकरता कोणता ग्रंथ लिहिला? अमृतानुभव. साधकांकरता बोला ज्ञानेश्वरी. पण आता साधकच कोण राहिले म्हणा. आम्ही टाळ जरी वाजत असलो, कीर्तन जरी करीत असलो तरी आमचा उद्देश पैसा मारो परमेश्वर. आमचा उद्देश संसार वाढवणे. आमचा उद्देश परमात्मा नाही. आणि जोपर्यंत देव आपला करून घेत नाही तोपर्यंत सुख नाही आहे ना. आपुला तो एक देव कणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक
नेते रती माईचे दुःखाचे नेते आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोही. सुख नाहीच होणार. आतापर्यंत काय आपण काय कविलं नाही का, प्रपंच केला नाही का? मग कोण सुखी झालंय? पूर्ण सुखी झालंय कोणी? असं वर हात करून कोणी सांगतं का? आमच्यासारखे लफंगे सांगू शकतात की आम्हाला काही कमी नाही. तुम्ही असं सांगू शकता का? सांगा तुम्ही. आम्ही कुठं जरी पडलो दगडात, खाडकावर जरी पडलो तरी आम्हाला काही हा. पण जे नुसतंच केवळ या भौतिक मायाजाळाच्या पाठीमागा लागली आहे कोणी सुखी? हा, ज्ञानोबारांनी सांगून टाकलं. तुकोबरा म्हणतात आपुला तो एक म्हणून सुख पाहिजे. महाबली बजरंग बलीचा सप्ताह करा तरच सुख होईल. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला काही योगदान द्यायचं असेल तर इथं द्या. इथं वाया जाणार नाही है ना. ते भगवंताच्या कामी येईल है ना. आपली संस्थापक आहे ना, दादांच्या कृपेनं आहे ना, आमच्या तात्या आहेत तात्यांच्या कृपेनं आहे ना, आणि आपली गोपाळ नाना त्यांना अशा प्रकारे आणि आबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं आहेच आहे ना. त्यांच्या कृपा आशीर्वादानं आणि यावर्षी महाबली बजरंगबलीला रंगसुद्धा दिलेला आहे. जाता येता आणि मस्त देवाचं दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल असं परमार्थ शिकवणारे ज्ञानोबा आहे. या ठिकाणी परमार्थ भूमिकेतून म्हणतात, पहिलं तो गे काऊ कोकताही शकून गे माये सांगताई. माये हा शब्द बुद्धीला अशा प्रकारे वापरलेला आहे. ते बुद्धीला बोलतात ज्ञानोबा आहेत आणि आई समजतात बुद्धीला. ती कोणती बुद्धी आहे ना, जी बुद्धी परमात्म्याच्या दिशेने निघालेली आहे किंवा परमात्मा तत्वाला ग्रहण करते, म्हणजे जी देवाला ग्रहण करते, ती जी बुद्धी ती सद्बुद्धी आहे ना. आणि देवाला सोडून बाकीचं ग्रहण करणारी ती सद्बुद्धी नाही. हो, कुबुद्धी म्हणता येईल, त्याला दुर्बुद्धी म्हणता येईल आहे ना. ईरते दुर्मती बहुदासी विकरती, जी अविवेकी रमती निरंतर. अविवेकी माणसं ज्यांना विवेक नाही ते अशामध्ये रममाण होतात. आपले साधू संत रमले, त्यांनी संसार केला नाही असं नाही. सावता महाराजांनी संसार केला आहे ना, पण कसे पाहत होते ते? कांद्याला कसं पाहत होते? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. सावता महाराजांनी शेती केली पण मन मात्र भगवंताकडे अशा प्रकारे होतं. गोरोबा काकांनी मडके घडले पण मडके घडत होते का त्याचं चित्त कुठं होतं आहे ना. नाही देह शुद्धी मूल तुडविले, चिखली रुतले रक्त मांस. आपण शेतामध्ये खुरपतो, काम करतो, आपलं लक्ष कुठं असतं आहे ना. पांडव संसारीच होते की त्याला काय बायका बोलून होते का? द्वारकेचा राणा पाण ज्ञानदेव म्हणी, व्यासाची आखुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आमच्या दादांनी का संसार केला नाही का? पण अगोदर देव आहे ना. उद्देश निर्मळ असावा, निर्मळ. आपल्या जगण्याचा उद्देश निर्मळ असावा आहे ना. अर्थात भगवत प्राप्ती हा उद्देश असावा. आणि
त्याच्या संबंधानं आपल्या देहाकरता जे लागते त्याच्यासाठी संसार करावा. विठ्ठल विठ्ठल. पण आपली बुद्धी स्थिर राहत नाही, परमार्थाकडे जरी लागली तरी. काही स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट नाही मधी. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती. क्षणोक्षणाला परमार्थात उतरणारी माणसं सुद्धा पाय बाजूला टाकायला बघतात, चळतात असे बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात. पण आपली बुद्धी स्थिर अशा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिली पाहिजे, है ना. ईश्वरा वाचून केही आणि कलानी नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. जी बुद्धी ईश्वर तत्वाला देवाला ग्रहण करते ती एकच बुद्धी सद्बुद्धी, है ना. आणि मग आपला संसार करताना सुद्धा असंच करायचं सांगितलेलं आहे. अगोदर देवाला पुढं करा आणि खुशाल माड्यावर माड्या बांधा, भरपूर कमवा, सुखी बांधावी धवळारी. काही कमवायला कमी करू नका, भरपूर कमवा. परंतु कमवतो असताना लक्ष भान ठेवलं पाहिजे, है ना. कारण हा संसार कसा आहे, लटिका व्यवहार सर्वा संसार वाया येरझार हरिविन. नुसतंच काबाड कष्ट केलं रात्रंदिवस आणि देव लक्षातूनच निघून गेला तर नुसता शीन पदरात पडेल का होईल. वाया येरझार हरिविन. म्हणून अशी जी सद्बुद्धी आहे त्या सद्बुद्धीला ज्ञानोबरा म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एको केश राजे सकळ सिद्धी, एको केश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एको केश राजे सकळ सिद्धी, एको केश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एको केश राजे सकळ सिद्धी, एको केश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एको केश राजे सकळ सिद्धी, एको केश राजे सकळ सिद्धी. आवाज स्थिर ठेवा. जो पहिल्या सुरचा आवाज होता तोच ठेवायचा, काही बदल करायचा नाही. सुंदर आवाज येतो तोच ठेवा, त्याच्यात मागं पुढं फक्त करू नका. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एक देवाची भक्ती केली तेच बुद्धीचं वैभव आहे, है ना. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. चला, बुद्धीशी संवाद केलेला आहे. संत कधी कधी मनाशी संवाद करतात, कधी जगाशी संवाद करतात, कधी देवाशी संवाद करतात. मनाशी संवाद करत असताना म्हणतात, मना तू एक करी म्हणे जाईन पंढरी. मनाला उपदेश करतात, आहे ना. रामदास स्वामींनी उपदेश केलेला आहे ना मनाला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी. हा, मनाला उपदेश असा करतात ते, है ना. मनारी जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. ज्या ठिकाणी राम नाही ना ती बंबई जरी असली तरी ती सोडून द्यावं आणि अरण्यात निघून जावं. आणि जिथं राम आहे तिथं वास्तव करावं. विठ्ठल विठ्ठल. हा इकडला माईक एकनाथाबाचा एक तर हे करा, नीट करा, नसलं तर बंदच करून टाका, काय हरकत नाही बंद केला तरी, आहे ना. पण ते काय होतं मग ते सगळंच बिघडी अशा प्रकारे होती. ही सिस्टीमचं असं आहे, बरोबर जमलं तर ठीक आहे, नाही तर त्याच्या इतकं वाईट तेच खतरनाक. तर काय चालू होतं आपलं, मनाला उपदेश. संतांचं एक लक्षात ठेवा, ते मनाशी संवाद करत असले तरी त्यांचा उद्देश ध्येय ते एकच असतं. ते मनाला कोणीकडे लावतात, देवाकडे लावतात. जगाशी बोलायला लागले तरी कोणाकडे लावतात, देवाकडे लावतात. देवाशी बोलायला लागले तरी विषय एकच आहे. संतांचं हे लक्षात ठेवा. जगाशी बोलत असताना
ऐकरी जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी साठवावा आहे ना. किंवा आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश. जागृती देत असताना सुद्धा म्हणतात उठा जाग व्हा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. आवे चरणी ठेवा माता, आवे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, पुत्र जन. वा. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. सांगून ठेवतात पहा एकाच अभंगामध्ये सगळं तत्वज्ञान सांगून टाकले. काही जास्त गाथा पाहिजे गरज नाही. सगळं एवढा अभंग जरी आपण लक्षात घेतला तरी आपल्याला जीवनात काय करायचंय आणि काही नाही करायचं हे सगळं लक्षात येतं. काय सांगतात? उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. हे करत असताना धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व सत्य ही जाणून, शरण रे घा देवासी. बरोबर आहे ना अण्णा? अण्णा सांगणार सर्व मिथ्या ही जाणून, शरण रे घा देवासी. जसं आपण चित्रपट पाहतो ते खरं असतं का? मारामाऱ्या त्याच्यातल्या चित्रपटातल्या तासाचा हा चित्रपट आहे. आपल्या लक्षात येईना आणखी. अगदी जन्म आणि शेवटचं बरण ही दोन्ही टोकं जर एकत्र जुळवली तर या जगात आहेच काय आहे ना. नाहीतरी आपण लय जन्म घेतले आतापर्यंत. 84 लक्ष येऊन ह्या जन्मातून कधी कुत्र तर कधी मांजर तर कधी घोडं ते काय अमुक तमुक किती किती जन्म झाले असतील. ती देह सोडून दिली आपण. ती सगळे जर देह आपले जमा केले इथं पटांगणात, एक जणाची जर देह जमा केली जागा पुरण का हो? बरं एवढं करून तरी आपलं समाधान आहे का? धाव चालूच आहे, धाव चालूच आहे ना. तृष्णेची धाव बंद पडलेली नाही. हे पाहिजे आहे ना, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हे संपायचं कधी आहे ना? हे सहजासहजी संपत नाही. म्हणून म्हणतात लय ह्याच्यात गुंतून बसू नका, करू नका असं नाहीत म्हणत, पण करत असताना लक्ष घेऊन करा. सर्व मिथ्याही जाणून शरण रे घा देवासी, माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझे निघरी, येतो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. ह्या जमिनीला म्हणतो मी माझी जमीन. ह्याच्या अगोदर किती जण गेले असतील माझी माझी मानणारे, आणि इथून पुढे किती जातील. पण अहंता आहे माणसाला, काय मी माझं मी माझं. पण हे टाकून देता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हणता मी माझी निघरी, येतो संपत्तीची वारी, साचो कारे जाईल. म्हणजे ह्याच्यात गुंतून बसू नका. मग काय करायचं तरी काय आम्ही तेही सांगून ठेवतात आहे ना. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा. देवाचं नाव घ्या. नाव पवित्र, देवाचं नाव घेताना पवित्र होतो माणूस है ना. बजरंगबली घेत होते ना, मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बजरंगबलीने नामचिंतन केलं की नाही है ना. पवित्र तो देहवानी पुण्यवंत,
जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देह पवित्र होतो आहे ना. मला दवाखान्यामध्ये दादानी बोलून घेतलं पहाटेला. महाराज इकडे आहे म्हणलं काय. त्यांचा आवाज जरा खोल होता त्यावेळेस. सांगितलं आपण रघुवंशातली प्रभू रामचंद्राच्या कोळ्यातली आपलं गोत्र वशिष्ठ आहे वगैरे सांगितलं. आणि पुढं सांगितलं म्हणजे महाराज म्हणे तुम्ही मंत्र जपत जा. मला वाटलं कोणतं आता काय नवीन मंत्र देतात का काय काय सांगतात का काय. म्हणलं ठीक आहे दादा कोणता मंत्र जपायचा. दादा म्हणली सतत जपायचा. म्हटलं कोणता. तर त्यांनी सांगितला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय. मला वाटलं काही नवीन दुसरं बनवलं बरं झालं. जे आपल्याला प्राप्त आहे तेच त्यांनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल जगाला संवाद करतात जगाबरोबर संवाद करतात कसं करा आहे ना. विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरांतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती देवाची भक्ती चुकू नका. आता बजरंगबली तर प्रगट झालेले आपल्या कितीतरी लांब जावं लागलं असतं पण आपण जवळच्या वस्तीवाल्या माणसांनी येऊन पाणी घालायला 2 फुलं व्हायला काय हरकत आहे का. असं प्रगट रूप कुठे जगामध्ये अहो पाहायलाच भेटत नाही असं प्रगट रूप. काय आपल्या बापजाद्याची पुण्य प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी आलेले. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी बुद्धीशी संवाद केलेला आहे. आणि ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात की पलीकडे कावळा आहे आणि तो काव काव करतोय तो शकून सांगतोय अभंगाच्या पहिल्या चरणात. पहिलं तो घे काहू कोकता है शकून गे माये संगता है. पहिलं तो घे काहू कोकता है शकून गे माये संगता है. पहिलं तो घे काहू कोकता है शकून गे माये सांगता है. पहिलं तो गे काहू कोकता है शकून गे माये सांगता है. उड उड रे काहू तुझं सोन्यानं मळविन पाहू उड उड रे काहू तुझं सोन्यानं मळविन पाहू. पहिलं तो गे काहू कोकता है शकून गे माये सांगता है. उड उड रे कोकता है शकून गे माये सांगता है. उड उड रे काहू तुझे सोन्याने मळविल पाहू उड उड रे काहू तुझे सोन्याने मळविल पाहू. पहिलं तो गे काहू कोकता है शकून गे माये सांगता है. पहिलं तो गे काहू कोकता है शकून गे माये सांगता है. एकदा जगत नियंत्या जगत चालक परमात्म्याचं आपण एकदा नामचिंतन करू आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये आपली सेवा समाप्त करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई पहिलं तू गे काऊ कोकताही शकून गे माये सांगताही. पलीकडं कावळा काव काव करतोय तो शुभ शकून सांगतोय. हे माये आपल्या बुद्धीला म्हणतात. तो कावळा आणि शुभ शकून सांगतोय आणि त्या कावड्याला ते म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगताई. शकून सांगतो म्हणून उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढीन
पाहू शुभ शकून म्हणजे कोणता शकून? पाहुणे पंढरी राहू घरा काही ती. मला कावळ्या तू सांग, तुझं असं सांगितलं तर काय काय करील हे पुढं अशा प्रकारे सांगितलेलं आहे ना. एक परमार्थातली भूमिका आहे. जसं आपलं शरीर आहे, शरीराच्या 3 भूमिका असतात, अवस्था असतात. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. परमार्थामध्ये 3 अवस्था आहेत. एक पूर्वराग, मिलन राग आणि विरह राग. पूर्वराग देव भेटण्याच्या पूर्वी देवाबद्दल केलेली साधना, देवाबद्दलचं जे प्रेम, आसक्ती, प्रेम, त्याला म्हणतात पूर्व राग. राग शब्दाचा क्रोध असं नाही, त्याच्यासाठी वाङ्मय वाचावं लागतं. प्रीती प्रीती प्रेम, देवाविषयी प्रेम, देव भेटण्याच्या अगोदर. देवळोबराय म्हणतात आम्हाला देव भेटला, पण याच्यासाठी काय आम्ही एकच जन्म खर्च केला असं थोडंच आहे. आम्ही जन्मच्या जन्म साधना केली. याची लागी हो त्याजियले भोग, याची लागी हो त्याजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगागी योग, याची लागी हो अष्टांग योग, याची लागी या विषयांची त्याग, याची लागी या विषयांची त्याग, जन्म जन्मांतरी केली हे साधना, जन्म जन्मांतरी केली जन्मांतरी केले साधना, जन्मांतरी केले साधना. याची लागी हो मंत्र जप केला, याची लागी हो वेदांत पाहिला. सगळ्या भरपूर साधना केल्या है ना. भक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना पाला खाऊन साधना केली. जन्मच्या जन्म है ना. हा पूर्व राग पहिला. आणि देव भेटीसाठी हे सगळं साधना साधक अशा प्रकारे करत असतो. ज्यावेळेस सुदैव ब्राह्मणानं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं, गुणाचं रूप वर्णन केलं, लीलांचं वर्णन केलं, ते रूप रुक्मिणीबाईच्या अंतःकरणामध्ये बसलं. आणि बसल्यानंतर भगवंताचं ध्यान लागलं. ध्यान लागता 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 ती परमात्म तत्वाची अवस्था आहे. आणि धरणीवर अशा प्रकारे पडल्या. बाकीच्या मैत्रिणी जमा झाल्या. कोणी म्हणायला लागले हिला फिट आली, म्हणजे ते घुर्र म्हणजे कांदात चेचा नाकात घाला. कोणी काय म्हणायला लागलं, कोणी म्हणायला भूत लागलं. खरं भूतच लागलं होतं. पंढरीचे भूत मोठी. आणि असंच झालं होतं. पण ज्या बहिरंग होत्या ती बाहेरचं सांगायला लागल्या काही, पण अंतःकरणातली जी खरी मैत्रीण होती तिनं सांगितलं, हे दुसरं काही या ठिकाणी चालणार. नंद नंदनू घडी घडी आणा, तया विन न वाचती प्राणव माई. तिने एकांतात सांगितलं की हिला भगवंताची भेट घालून द्या, त्याच्याशिवाय आणि हिचं दुखणं जाणार नाही. हा पूर्व राग आहे भगवंताचा. आणि वेळ नाही, वेळ संपलेला आपल्याला आहे. तर भगवंताचं वर्णन ऐकून सुद्धा भगवंत भेटीची इच्छा होते, प्रेम उत्पन्न होतं. विठ्ठल विठ्ठल. हा पूर्व राग आहे. पुन्हा दुसरा मिलन राग. साधना करता 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 चित्त शुद्ध होता 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 अंतःकरणातले सगळे मळ निघून जातात. आणि मग चिंतन करता करता चिंतने चिंतने राम म्हणता रामाची होई, मन हे राम झाले. अशा प्रकारे डायरेक्ट परमात्म्याची अशा प्रकारे भेट होती. अजिनवल मी आले निरानी, भेटी अवचित नंदाची आकाणी. गोवी सांगती ओ सकळ ही जनी, होते संचित आणि येले ते नेऊ. गेले होनी नचले आता काही, साध घालिता जवळी दुरी नाही. अंगी जडला मग उरले ते काही,
आता राखीता गुमान भले बायू. बस जीवनाचं कल्याण झालं, भगवंताची भेट झाली है ना. ज्याच्यासाठी सगळं केलं होतं ते प्राप्त झालं है ना. लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची. मधुर कृपा भोवताचे, मधुर कृपा भोवताचे, मधुर कृपा भोवताचे, हे मधुर कृपा भोवताचे. लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची. हो, लाडकी लेखमी संताची मजवरी कृपा बहुतांची. आणि तेही खरंय, संतांची कृपा झाल्याशिवाय कुठे भगवंताची भेट होती. हरिप्राप्ती शिवपाय आहे ना. संतांची कृपा झाली, जे व्हायचं ते झालं. काय झालं? होते बहुत दिवस आर्त वागविली, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले ओ. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडियला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ. धन्य हे आनंदाची, सगळ्याच्या जीवनात थोडंच येत असते. आजी अकस्मात फळ देऊ आले, त्यासाठी भांडू लागतं पहिलं. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणी. आणि एकदा का भगवत दर्शन झालं रे झालं की मग भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चाश कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. है ना. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन एक वेळा किंवा अनंता जन्मीचे विसरलो दुःख. एकदा का भगवत दर्शन झालं की काम संपलं. याला मिलन राग म्हणतात. मिलन, भगवंताची भेट होणं है ना. पण ती भाग्यात असावं लागतं, त्याच्यासाठी आणि काही करावं लागतं है ना. मिलन राग आणि शेवटचा विरह राग अशा प्रकारे पाहू. विरह राग काही वेळा भगवंत भेटतात, पण काही प्रतिबंध आला तर दूर सुद्धा अशा प्रकारे जातात है ना. आणि मग त्यावेळेस ती भगवंताशिवाय ते राहत नाही है ना. कारण तो जो आनंद आहे तो आनंद सोडा वाटत नाही. पडले दूरदेशी मज आठवे मानसी, पडले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी, नको हा योग होता जीवासी. दिन तैसी रजनी आम्हा झाली हो माई, अवस्था लावून गेला आधुनिका नाही. दिन तैसी रजनी आम्हा झाली हो माई, अवस्था लावून अजून गेला का नाही. है ना. आपला जर एखादा प्रिय माणूस आहे, एखादा मित्रमॅन माणूस आहे, त्याच्या पत्नीला भेटायला आला, 2-4 दिवस राहिला आणि लगेच तिकडून फोन आला की तुम्हाला बाउंड्रीवर, त्या पत्नीला काय वाटत असं आहे ना. तसा विरह काही वेळेला भगवान आणि बाजूला जातात. फार मोठा चांगला विषय. वेळ संपलाय, मला पुढे जायचं नाही आहे ना. विरह अशाला विरह याला म्हणतात. काही भावी विरह आहे, काही वर्तमान विरह आहे आणि काही भूत विरह आहे. भावी विरह म्हणजे भगवान निघून जातील असं जर कळालं, आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे असं वाटल्यानंतर दुःख होत नाही का आहे ना. भगवान जाणार. अक्रूजी ज्यावेळेस घ्यायला आले, घ्यायला आले
पण अक्रूरची भक्त होती. आता कंसाची आज्ञा होत्या, जावंच लागलं देवाला आणायला. त्याला माहित होतं ते देवाला आल्यानंतर हा दुष्ट काय करणार आहे, परंतु नावीलाच होता, गेले. परंतु त्या आणि यमुनेच्या वर निघाल्याबरोबर आणि त्या मातीमध्ये भगवंताची पावलं दिसली. त्याच्यावर शंखचक्र गदा पद्म उमटलेले दिसले. अक्रूराने रथ बाजूला केला, सारथ्याला बाजूला, आपण खाली उडी टाकली आणि जिथं भगवंताचे पावलं दिसते तिथं साष्टांग दंडवत घालायचं. प्रत्येक ठिकाणी साष्टांग दंडवत घालायचा आणि तिथली माती त्या ठिकाणी गेली. आणि मग अक्रूरची काय काही नाही आणि बोलबाला झाला. आणि गवळणीला समजलं की हे भगवंताला न्यायला आलेले आहेत. आणि त्या गवळणी आल्या आणि यशोदा मैयाला विचारू लागल्या की भगवान कुठे आहेत. त्यावेळेस सांगितलं की तो मथुरेला जात आहे. गवळण म्हणती यशोदेला, गवळण म्हणती यशोदेला, उठी गे सावळा, उठे गे सावळा, कारत शृंगारीला, कारथ शृंगारीला, अक्रूरा उभा असे गेवाई साजनी, नंदाच्या अंगणी मिळाला गवळणी, नंदाच्या गवळणी मिळाला गवळणी. बोले नंदाची पट्टराणी आहे ना. ती यशोदा मैया म्हणू लागली की भगवान आता मथुरेला जाणार आहे. त्यांना वाईट वाटलं. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष भगवान चालली रथामधून निघून, हा त्यावेळेस तर त्या गोपिका आणि रथाच्या पुढं आडव्या पडल्या. काही जणींनी रथाला अशा प्रकारे धरलं. तो फार सुंदर विषय अशा प्रकारे आहे. तर बघ त्या ठिकाणी भगवंतानी त्या गोवळीला असं पकडायचं, बाजूला फेकायचं आणि रथ पुढं काढायचा. हा वर्तमान विरही भगवान आता चाललेले आहेत. आणि एकदा भगवान निघून गेल्यानंतर जसं एखादी आपली मुलगी असते आहे ना, सासरला निघाली नांदायला पहिल्या दिवशी, तिचा भाऊ रडतो, आई रडते, वडील सुद्धा काय होतात, रडतात. आणि प्रत्यक्ष स्टँडवर आल्यानंतर किंवा त्या गाडीत बसवल्यानंतर मग सगळेच काय होतात, निघून जातात. आणि एकदा ती निघून गेली तरी पुन्हा भूतविरह होतो. मग तिची आठवण राहते. मग तिची आई म्हणते की आमची गंगू अशी, आमची गंगू तशी, आमची गंगू दररोज हरिपाठाला जात होती, हरिपाठ तिला पाठ होता, गीतेचे श्लोक म्हणत होती आहे ना, कीर्तनात जाऊन बसत होती, देवाचं नामचिंतन घेत होती आहे ना, चांगली होती गंगू, चांगली होती. ही भूतविरह तशी देवाची आठवण नंतरही राहते. विठ्ठल विठ्ठल पण याच्यात सुख असतं बरं का. ही परमार्थ आणि प्रपंच याच्यातली वेगळी गोष्ट आहे. विरहामध्ये सुद्धा काय असतं, सुख अशा प्रकारे असतं. फार मोठा विषय. त्या भूतविरहाच्या 10 अवस्था आहेत. फक्त श्लोक म्हणतो आणि सेवा समाप्त करतो. चिंतात्र जागरो द्विवेगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्माद मोह मृत्युर्दशो दश. देवाची भेट होत नाही, चिंता लागते. जसं सीतामय्याला चिंता लागली होती, अशोकाच्या वनामध्ये होत्या ना, तिथून ती चिंता करायच्या. देव भेटला नव्हता का त्यांना पहिला, पण आता चिंता लागली का, देवाचा विरह झालेला आहे ना. आणि काय खूप जागरो, दुसरी अवस्था जागर, झोपतच नाहीत काही काही. तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. ही परमार्थातली मंडळी सारखं चित्त तिकडं लागले असतं. टकची पडले कैसे कानडाव विठ्ठलू. चला वेळ संपून गेलेली आपली आहे ना. जागर, चिंता तर जागरो द्वेगो, उद्वेग होतो कधी कधी, मन संतप्त. पण ही परप्रपंचातला संताप वेगळा आणि परमार्थ त्या ठिकाणी सुख आहे. चिंता तर जागरो द्वेगो तानवम, शरीरावर ताण पडतो. सीतामय्यानं अन्न पाणी सोडून दिलं, अंगावर कपडे घालायचे वलकले दिसले आहे ना. सुंदर वर्णन आहे
आणि देवासाठी सीताबाईनं बाकीचं सगळं सोडून दिलं, स्नानासहित आहे ना. प्रलापो तानव मलिनांगता, शरीर मलिन होतं. देवाकडे चित्त लागल्यानंतर कपडे कुठून काय कशाचं काय. मलिनांगता, प्रलापो, ही प्रलाप अवस्था 6वी अवस्था आहे. व्याधी काही काही वेळा आणि संताप इतका वाढतो आहे ना. मग किती भोग चांगले आणले, गादी बसायला पंखा असला तरी आहे ना. ते म्हटलेलं आहे ना, सुमनाची शेज शीतळ निकी, पोळी आगी सारखी वेगी विझवा का, चांद किंवा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी विळी भेटवा का. ही चंदनाची चोळी, पलंगण, पंखान ह्याच्यात आमचं मन रमत नाही. हा हा. आणि मग मलिंगातात प्रलापो, व्याधी व्याधी उन्माद, आणि त्याच्यामध्ये भगवंताची जोड होती, जोड बरं का. आणि मग तो मस्तीमध्ये येतो, मस्ती परमार्थाची मस्ती असती. हो, असा खोंड असतो, खोंड एखादा माजलेला पिकाच्या ह्याच्यामध्ये, तसा भक्त सुद्धा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. अशा प्रकारे कधी कधी हाका मारला म्हणजे हाकाच मारतो, कधी आरोळ्या ठोकायला म्हणजे आरोळ्याच ठोकतो, कधी नाचतो, कधी हसतो, कधी रडतच राहतो है ना. त्या भगवंताची ती धारणा लागलेली असती. त्याला प्रत्यक्ष भगवंत समोर प्रगट दिसत असतात आणि त्या छंदामध्ये तो नाचत असतो. ती एक भगवंत आणि अवस्था आहे. उन्मादो मोह मृत्यू दशोदश असो आणि अनेक प्रकारच्या अवस्था आहेत या परमार्थातल्या अवस्थेत. तुम्हाला आम्हाला काय कळणार आहे ना. त्याला कळण्याकरता आहे ना, असं थोडंच कळणार आहे. मुलीला कावळा शिवला, आता हे दुसऱ्याला काय कळायचे आहे ना. जावे त्यांच्या तेव्हा कळे आहे ना. तुका म्हणे अंगी व्हावे ती आपण. या परमार्थातल्या अवस्था सांगून सुद्धा कळणार नाहीत. त्यासाठी त्याच्यामध्ये उतरावंच लागतं आहे ना. प्रलाप अवस्थेतून आणि ज्ञानोबराय म्हणतात, त्या कावळ्याला बोलतात की उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ आहे ना. प्रलाप अवस्थेमध्ये असतं, काही मेळ कळत नाही. कोणाला बोलावलं, कशासाठी बोलायला लागलो, काही नाही. पण उद्देश साफ असतो, परमात्मा हाच उद्देश असतो. पण काय बोलावलं हे कळत नाही. त्या रासलीले करत असताना सगळ्या गोळणी कृष्णाबरोबर नाचायला लागल्या. आनंदी आनंद जिकडं तिकडं काय आहे ना. वृंदावनी आनंद रे, अशी अवस्था, आनंदी आनंद. पण त्यांना आणि झाला गर्व झाला. देवाला सहन होत नाही. तिळभर जरी होई अभिमान. ती गर्व झाल्याबरोबर भगवान अदृश्य झाले. गवळणी एकट्याच, मग कृष्णच नाही. घाबरल्या. राजाला बरोबर घेतलं आणि भगवान, पण राजालाही पुढे गर्व झाला. राजाने सांगितलं मला खांद्यावर घ्या, घेतलं खांद्यावर, पण तिलाही गर्व झाला. मग भगवंताने सांगितलं जर माझा खांदा अवघडलाय, थोडंसं बाजूला. तिनं बाजूला पाय केल्याबरोबर भगवान अदृश्य. आणि भगवान निघून गेल्यानंतर काय शून्य वाढवले आणि पाठीमागालचा अंकच काढून घेतला. काय तथ्य का त्याच्यामध्ये आहे ना. रामच नसला, राम बोलो भाई राम नाम सतई, आपल्यातला राम गेला तर काय करतात, खांद्यावर घेतात, राम नाम सतई विठ्ठल विठ्ठल. राधेला जय हरी जय हरी, दोघे एक झाल्या. विचारायला लागल्या. मग म्हटलं चला भगवंताला शोधू. अशोकाचं झाड होतं. म्हटलं अशोका, अरे सांग बाबा परमात्मा कुठे ती. तू काहीच बोल ना. ती म्हणायला का तू कशाला बोलशील बाबा, आम्ही शोकवान आहेत, आम्हाला दुःख झालंय. तू अशोक आहे, तुला शोकच नाही, तू कशाला आमच्याला बोलशील. नको बोल. निघाल्या पुढं. पुढं वडाचं झाड दिसलं. त्या वडाच्या झाडाला म्हणायला लागल्या, हे वटवृक्षा सांग ना, परमात्मा तू पाहिला का, कुठे परमात्मा. ती कशाचं बोलतो तिचा, ते बोलायला झालं. मग त्याला म्हणायला लागल्या, बाबा तू तरी कशाला बोलशील. साधी वटमध्ये आलेली माणसं, एखादं पद आलं समजा, सरपंच पद म्हणा, घर ग्रामपंचायत काहीतरी आलं, वटमध्ये आलेली माणसं माणसाला बोलत नाही. तू तर वट वृक्ष आहेस, तू कशाला बोलशील. नको बोलू बाबा, आमचं काम आम्ही करू. निघाल्या पुढे. तुळशीला म्हणायला लागल्या, तुला सतत देवाचा शेजार आहे, तू सतत
तुझ्याजवळ देव असतो, तू तरी सांग. ती बोल ना. मग ती म्हणायला लागल्या, तू तरी कशाला बोलशील, सवती मत्सर. तुला वाटेल देवाचा पत्ता सांगितला तर ह्यांच्याबरोबर देव जाईल. आपलं नुकसान कशाला करून घ्यायचंय, तूही सांगणार नाहीस. विठ्ठल विठ्ठल. जे डोक्यात असतं ते जात नसतं लवकर. काही माणसाला बिडी वाढायची सवय असते, बिडी वाढायची. आणि मग ती माणसं येतात, मग कुणाला मागते त्यांची फक्त नसावा. ती कोणी आल्या गेलेल्या माणसाला काय करतात, तुमच्यापाशी बिडी आहे का, तंबाखूवाला, कोणाला विचारतो बरं, त्याला कोणाला विचार ह्याचंही भान राहत नाही. मग तो महाराजालाच विचारतो, महाराज, हा नामदेव महाराज, कधी कधी तर डायरेक्ट हा पवार महाराज. आता पवार महाराज ही एक अवस्था आहे. काय, कारण डोक्यात ते असतं. तसं ज्याच्या डोक्यात देव आहे ती देवाविषयीच विचारतो, याला प्रलाप अवस्था म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. माऊली कावळ्याला विचारतात, कावळ्याला म्हणतात, कावळ्या सांग ना, पाहुणे पंढरीराव घरा काही येते. तू जर सांगितलं ना की देव येणार आहेत, असं जर सांगितलं तर तुझं मी काम करते. तुला मी दहीभातचा घास देते. तिसऱ्या चरणामध्ये दही भाताची हुंडी लाविल तुझे तोंडी. दही भाताची हुंडी लाविल तुझे तोंडी. हो दही भाताची हुंडी लाविल तुझे तोंडी. दही भाताची हुंडी लाविल तुझे तोंडी. जीवा पडी तयाची गोडी सांग वेगी. पडी त्याची गोडी सांग वेगी. उड उड रे कावो तुझे सोन्याने मडविल पाव. 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 दहीभाताची हुंडी प्रलोभन दाखवतात. दहीभात दिन, काय दहीभाताचा घास दिन असं म्हणतात. पण काय सांग, जीवा पढी त्याची गोडी सांग वेगी. माऊलीच्या चित्तात गोडी कशाची, देवाबद्दलची गोडी. तू देवाबद्दल सांग, देव कधी येणार आहेत हे सांग, आणि ते खरं सांग. उगालाबडीनं सांगू नको, उगाच मोगम सांगितलं म्हणून असं सांगू नको. आणखीन प्रलोभन दुसऱ्या चरणामध्ये देतात आणि ते म्हणतात, तू जर खरं सांगितलं, नाहीतर मग काही माणसं तंबाखूवर चहावर सुद्धा साक्ष बदलतात. तसं नको सांगू, आहे ना. खरं जर सांगितलं तर दुधे भरून वाटी लावीन तुझी ओटी. सत्य सांगे गोठी विठू येईल काही. सत्य जर सांगितलं तू की देव नक्की येणार आहे तुमच्याकडं, तर मग तुला काहीच कमी नाही. अरे एवढंच काय, आंबया डहाळी फुळे चुंबी रसाळी. आंब्याची पिकलेली गोडगोड फळं खुशाल तू सेवन कर. आजीचे रे काळी शकून सांगे. पण एवढं सांग की देव तुमच्याकडं पंढरीनाथ येणार आहेत, एवढं नक्की सांग. एवढं जर सांगितलं, कारण कावळा शिवशकुनी पाहुणे आले म्हणतात, काय म्हणतात, आणि तू सांगू खरं सांगितलं जर देव आले तर मग उड उड रे कावू तुझे सोन्याने मढवीन पाहू. अनेक अनेक अर्थ. वेळ आपला संपलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, अशी जर तळमळ निर्माण झाली देवाविषयी, अशी जर स्थिती निर्माण झाली की देव भेटलाच पाहिजे. जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये गेलो रानामध्ये आणि खूपच ताण लागली, खूपच ताण लागली, पाणी पिल्याशिवाय आपण राहतो का, हा. आणि तशी जर देवाविषयी तळमळ झाली की देव भेटलाच पाहिजे, आणि अशी जर स्थिती झाली तर ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुनी भेटती पंढरीराये शकून सांगे. निश्चित देवाची भेट होती, पण एवढी तळमळ झाली पाहिजे. सुलिभंजन पर्वतावर एका साधू बरोबर संवाद झाला. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेवर आमची भांडण होती, तो साधू आणि मी. सगुण स्वरूपात भेट होती की नाही, आहे ना. याचं एक रात्रभर भांडण झालं. त्या भांडणाचं फल वेगळं झालेलं आहे.
काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी झाकून ठेवाव्या लागतात, आहे ना. बी जर पेरलं तर झाकावं लागतं का उघडं करावं लागतं? तसं परमार्थात आलेले अनुभव सांगता येत नाहीत, काही ते झाकावे लागतात, आहे ना. म्हणून आजही परमात्मा आपल्याला भेट देतो. ज्ञानोबा निश्चित सांगतात, ज्ञानदेव म्हणे जाणीजी खुनी, भेटती पंढरी राणी शकून सांगी. आपली जर तेवढी तळमळ असेल, तेवढं जर खरंच आपण चित्तातून त्या देवाची भक्ती केली, अतिशय प्रयत्नाने तळमळ केली, तर भेटती पंढरी राणी शकून सांगी, आणि निश्चित देव भेटतो असं ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. ज्ञानोबारांना तो अनुभव आलेला आहे, तो सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सांगण्या का प्रयत्न करतात की आपल्याला त्याचा फायदा व्हावा. कशाचा? त्याचा फायदा व्हावा म्हणून संतांनी हे वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. म्हणून तो देव कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, तो कसा आहे, काय नाही, हे सगळं कळण्यासाठी या अवस्थेतून पुढे जावं लागतं, तेव्हा ते कळत असतं, आहे ना. दुधामध्ये तूप आहे, घातला हात काढलं, तूप निघन का तसं ते? हा, त्याच्यासाठी यांच्याकडे जावं लागेल, महिला मंडळी. हा, तूप निघणार का नाही? पण त्यांच्याकडे जावं लागेल. हा, तसं देव पाहिजे ना, तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल, हनुमंतरायाकडे यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या संतांनी आपल्याला हा देव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या देवाची जोडी घालून देण्याचा प्रयत्न केला, त्या ज्ञानोबरायांचं, त्या तुकोबरायांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली आता एकदा शेवटची चालू होईल भैरवी आणि सेवा समाप्त अशा प्रकारे होईल. चौचरी नाही. हा, नामदेव महाराज. ज्ञानदेव म्हणे जाणीची कोणे, 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 ज्ञानदेव म्हणे जाणीची भेटती पंढरीराने शकून सांगे, भेटती पंढरीराने शकून सांगे,